नमस्कार. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की तुम्ही सबस्क्राईब केलं तर मला मोटिवेशन मिळतं की मी अजून लवकर आणि फास्ट तुमच्यासाठी व्हिडिओ बनवाव्या. नमस्कार. महा एपिसोडच्या आजच्या पहिल्या पार्टमध्ये आपण पाहणार आहोत. इकडे तेजाचा वल्लरीला मेसेज आलेला असतो, तेव्हा ती सांगते आता तेजा प्रेरणाताईंकडे पोचली आहे. हे बघता सगळे खूप खुश होऊन जातात. तेव्हा वल्लरी म्हणायला लागते, मी सांगितलं होतं ना, तेजाताई नक्कीच त्यांची कामगिरी खूप चांगल्या प्रकारे पार पाडतील. तेवढ्यात इकडे श्वेता म्हणायला लागते, प्राऊड ऑफ यू तेजा, खरंच तू खूप मस्त काम केलं आहे. तेवढ्यात सगळे खूप खुश झालेले असतात. तेव्हा अधोक्षज म्हणायला लागतो, आता आपण मांडवामध्ये तर आलो आहोत, चला वराड्यांनीही एंट्री करायला पाहिजे ना. तेवढ्यात इंदू म्हणायला लागते, त्या अण्णा केदारने पत्रिकेमध्ये काय लिहिलं होतं आठवण आहे का? कोणीही लग्नाला येऊ नका, पण आपण तर मांडवाच्या बाहेरच आहोत, मग लग्नाला तर आम्ही येणारच. तेवढ्यात वल्लरी म्हणायला लागते, आहेर म्हणून कायद्याच्या बेड्या सुद्धा आणणार आहोत. मग चला आता अण्णा केदारची वाट लावूया. सगळे खूप खुश होऊन अण्णा केदारच्या मार्गावर निघालेले असतात. तर दुसरीकडे श्रीकलाचा पूर्णपणे पाय भाजलेला असतो, कारण की तिच्यावरती तिचाच ब्लॅक मॅजिक बॅकफायर झालेला असतो. तेवढ्यात दार वाजतं आणि ती विचारते, कोण आला आहे? रघु आवाज देतो की मी आहे, चला ना तुम्ही. तेव्हा तो म्हणतो, तुम्ही तर त्या वल्लरी आणि इंद्रायणीला अडवलंच असेल ना, मग आता चला अण्णा केदारच्या लग्नाला जायला पाहिजे. तेव्हा ती म्हणते, नाही, माझी विद्या आहे ना, ती माझ्यावरतीच उलटली आहे आणि त्याच्याचमुळे माझा पाय सुद्धा भाजला आहे. मला असं वाटतं यवाना त्या तिथे पोचल्या सुद्धा असतील. तेव्हा तो म्हणतो, मग आता काय करायचं? तेव्हा ती म्हणते, मला असं वाटते, मला तुझ्या अण्णा केदारला सांग की तिथून लवकरात लवकर निघून जा. तेव्हा तो म्हणतो, तुम्ही चला ना, मग आपण तिथे पुढची तयारी करू. तेव्हा ती म्हणते, नाही, माझ्या पायाला भाजला आहे, मग आता मला पुन्हा पॉवरफुल बनायला लागेल आणि गोपाळला जोपर्यंत मी मुठीत करत नाही ना, तोपर्यंत मी काही पुढे जाऊ शकत नाही आणि सामने सामने मला काहीच करण्यामध्ये इंटरेस्ट नाही. उगाच कशाला मी माझ्या पुढे संकट ओढून घेऊ. तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे, तुम्ही तुमच्या पायाकडे लक्ष द्या आणि मी माझं बघून घेतो. तो लगेच तिथून निघून जातो. हे सगळं झाल्यानंतर श्रीकलाला खूप त्रास होत असतो. तर दुसरीकडे गुरुजींनी मंत्रोच्चार सुरू केलेला असतो. तेव्हा अण्णा केदार अक्षरशः बावळड्यासारखा वागत असतो. तेव्हा तो म्हणतो, चला चला लवकर लवकर विधी संपवा, उगाच काय टाइमपास करताय तुम्ही, फटाफट सगळं होऊ द्या. म्हणजे कसं उगाच वेळ वाया जाता कामा नये. आज माझं लग्न झालं ना की खरंच खूप मजा येणार आहे. आणि आजीबाई, तुम्ही तर खरंच खूप चांगलं काम केलं आहे. आता तुम्ही जा ना, प्रेरणाला घेऊन या, उगाच वेळ वाया घालू नका. तेव्हा ती म्हणते, हो हो थांबा जरा, मी घेऊन येते. पण गुरुजी खूप लांबण लावण असतात. ते बघता तो खूप पिसळतो आणि म्हणायला लागतो, काय चाललंय गुरुजी तुमचं? उगाच ते लाकडं टाकायला मला सांगू नका, लवकरात लवकर नवरी मुलीला बोलवा. तेवढ्यात तेजाला टेन्शन येतं आणि ती बाजूला जाते की आता आपण काय करायचं, कसं बसं यांना इथला अपडेट द्यायला पाहिजे. तर दुसरीकडे सगळेजण इकडे इंद्रायणी आणि अधोक्षजची वाट बघत असतात. तेव्हा वल्लरी म्हणते, आपण घाई करायला गरज नाही आहे, कारण की आता इंद्रायणी आणि अधोक्षज जेव्हा पोलिसांना घेऊन येतील ना, तेव्हा जाऊनच तर पुढच्या गोष्टी सॉल्व्ह होऊ शकतात. उगाच आपण घाई करून काहीच होणार नाही. तेवढ्यात तेजा त्यांना कॉल करते आणि म्हणायला लागते, तुमचं काय चाललं आहे? तुम्ही लवकरच इकडे येता की नाही, कारण की ते विधी सुरू झाले आहेत. जर तुम्ही लवकर आल्या नाही ना, तर अण्णा केदारच्या बाबतीत मी काय करेन हे माझं मला समजणार नाही. तेव्हा वल्लरी म्हणते, थांब जरा, आम्ही येतच आहोत, तुम्ही काळजी करू नका. तेव्हा तेजा म्हणते, लवकर या, मी इथे जास्त वेळ गोष्ट सांभाळू शकत नाही, तुम्हाला लवकरात लवकर इकडे यायला लागेल. तेव्हा ते म्हणतात, ठीक आहे. ते बघता अजित म्हणायला लागतो, चला आत्ताच्या आता आपण आत जायला पाहिजे. तेव्हा वल्लरी त्याला अडवते आणि म्हणायला लागते, अजित भाऊजी, आतमध्ये खूप सारे गुंड आहेत, आपण कमी लोक आहोत, जोपर्यंत पोलीस येत नाही तोपर्यंत आतमध्ये जाणं सेफ नाही आहे. तेवढ्यात तिथे रघु येतो. इकडे मनोज समजवत असतो, थांब जरा, घाई करू नको, उगाच कोणावरती काय बेतलं तर आपण काय करायचं, थांबा ना जरा. तेवढ्यात रघुचं लक्ष यांच्याकडे जातं आणि तो तिथून पळायला लागलेला असतो. त्याच्या मागोमाग अजित सुद्धा तिथून पळून जात असतो. ते बघता वल्लरी मनोजला थांबवते आणि म्हणते, थांबा जरा, तुम्ही अजित भाऊजींच्या मार्गावर जाऊ नका. खरं म्हणजे रघुने त्यांच्याबरोबर खूप मोठा विश्वासघात केला आहे. प्रेरणाताई त्याला भाऊ मानत होत्या आणि त्यानेच त्यांच्याबरोबर एवढा मोठा कांड केला आहे. कोणाकोणाचे हिशोब त्यांना चुकते करायचे असतात. मग अजित भाऊजींना रघुचा हिशोब तर चुकता करूच दे, कारण की आपण त्याच्यामध्ये पडणं काही योग्य वाटत नाही. हे सगळं झाल्यानंतर मनोज सुद्धा बोलतो, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. इकडे अजित रघुचा पाठलाग करत असतो. रघु ही खूप जोरजोरात धावायला लागलेला असतो. तेवढ्यात कसं बस
अजित त्याच्या जवळ पोसेल रघु अजूनच जोरजोरात धावायला लागतो. तर दुसरीकडे तेजा इकडे गुपचूपपणे प्रेरणाला घेऊन येते आणि तिला सांगते शांतपणे इथेच बस, काहीच हलगर्जीपणा करू नको. ते बघता अण्णा केदार खूप खुश होतो आणि म्हणतो आजीबाई तुम्ही तर माझ्या नवरीला खूप छान सजवलं आहे. प्रेरणा खरंच गहिरी म्हणजे एक नंबर बम भारी दिसत आहे. ते बघता तो गुरुजीला म्हणायला लागतो गुरुजी आता लवकर लवकर विधी संपवा, उगाच तुमचं लांबण जे लागलं आहे ना ते लावू नका, काही गाव जेवणासारखं लग्न लावत आहात, फटाफट विधी आटपा. हे सगळं बघितल्यानंतर तेजालाही टेन्शन येतं की आता मी काय करू आणि कसं या सगळ्या गोष्टीतून मार्ग काढू. दुसरीकडे रघु इकडे एका सुमसान रस्त्यावरती चाललेला असतो. अजित सुद्धा त्याचा पाठलाग करत असतो पण त्याचा फारसा काही उपयोग होत नसतो कारण की रघु खूप फास्ट धावत असतो. तर दुसरीकडे इकडे प्रेरणा आणि तेजाचा इशारा चालू असतो की काय करायचं आहे, अजून हे असंच राहणार आहे का. तेवढ्यात रघुच्या जवळ अजित पोचायला चाललेला असतो पण रघु पुन्हा एकदा पळ काढतो. तर इकडे अण्णा केदार म्हणायला लागलेला असतो चला चला आता आपण एक दुसऱ्याला हार घालून घेऊ. हे सगळं बघत असताना प्रेरणाला थोडा रागच आलेला असतो पण तिला काही ऑप्शनच नसतो म्हणून ती लगेच अण्णा केदारच्या हातून हात घालून घेते. तेवढ्यात अण्णा केदार म्हणायला लागतो चल चल आता तू सुद्धा मला हार घाल, उगाच वेळ वाया घालू नको. ती सुद्धा तोंड वाकडं करून हार घालते पण लगेच प्रेरणा ती हार काढून टाकते. हे सगळं झाल्यानंतर तेजाला थोडं टेन्शन आलेलं असतं. ती लगेच बाजूला येते आणि फोन लावायला जाते. दुसरीकडे रघुचा पाय सरकतो आणि तो दगडावरून खाली कोसळतो. ते बघता अजित त्याच्या मागावरती येतो आणि त्याला सनासन 2-3 कानाखाली मारतो, त्याची केस ओढतो. त्यांची जोरदार फाईट सुरू झालेली असते. तर दुसरीकडे अण्णा केदार म्हणत असतो चला आता हार तर घालून झाले आहे, आता पुढच्या विधी करायला पाहिजे, चला चला पुढच्या विधी सुरू करा. गुरुजीकडे खूप टाइमपास करत असतात. ते बघून अण्णा केदारला अजूनच राग येत असतो. काय चाललंय गुरुजी, मी तुमचे पैसेच कट करणार आहे, तुम्हाला काही काम व्यवस्थित जमत नाहीये. हे तेवढ्यात तेजा इकडे वल्लरीला मेसेज पाठवते वल्लरी तुम्ही येता की नाही. इकडे त्याने हार सुद्धा घातला आहे, लवकर या नाहीतर मीच अण्णा केदारचा काटा आता काढणार आहे. हे सगळं होत असताना प्रेरणाचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो. तिला खूप वाईट वाटत असतं. तेवढ्यात मनोज, श्वेता आणि वल्लरी ते सगळं ऐकतात आणि म्हणायला लागतात आता आपण काय करायचं, आज जायचं का. तेवढ्यात तिथे अधोक्षज आणि इंद्रायणी सुद्धा आलेले असतात. तेव्हा ते म्हणतात पोलीसवाले येतच आहेत, चला तोपर्यंत आपण काय करायचं. तेव्हा मनोज म्हणतो आत्ताच प्रेरणा इकडे तेजाताईंचा मेसेज आला होता की प्रेरणाताई आणि त्या अण्णा केदारचं लग्न लागत आहे. तेव्हा अधोक्षज म्हणतो मग अजून आपल्याला वेळ वाया घालून चालणार नाही, चला आपण दोघं आज जाऊ. ते बघता वल्लरी सगळे त्यांना थांबवायला लागतात पण ते दोघं कोणाचं काही न ऐकता तिथून निघून जातात. तेव्हा श्वेता म्हणायला लागते मला असं वाटते एवढी सगळेजण घाई करत आहात ना, काहीतरी नक्कीच वाईट होणार आहे. हे ऐकल्यानंतर वल्लरीलाही टेन्शन येतं की काय वाईट होईल. दुसरीकडे इकडे एका नदीमधून हे दोघंही चालत असतात. तेवढ्यात अण्णा केदार आणि बाकी सगळ्यांचं लग्नाच्या विधी सुरू असतात. तेवढ्यात इकडे अजित रघुच्या पहिले 1-2 कानाखाली मारतो, नंतर त्याच्या डोक्यावरती वार करतो आणि असंच करून तो त्याला मारहाण सुरू करतो. तर दुसरीकडे अण्णा केदार म्हणत असतो काय लांबण लावलंय, चला गुरुजी लवकर लवकर सगळं आवरा, आता मी माझ्या प्रेरणाला मंगळसूत्र घालणार आहे. पहिले तो स्वतःच्या समोर मंगळसूत्र करतं. ते बघता प्रेरणाला वाईट वाटत असतं पण चेहऱ्यावरून खूप आनंद दाखवत असते की ठीक आहे. तो मंगळसूत्र घालायला जातच असतो. तेवढ्यात तिथे गुंडांवरती मनोज आणि अधोक्षज वार करायला सुरुवात करतात. ते गेट ओपन करतात आणि आत येतात. एक एक करून त्या गुंडांबरोबर मारहाण सुरू करतात. ते बघता अण्णा केदार ते मंगळसूत्र खाली ठेवतो. हे बघता प्रेरणा आणि बाकी सगळे खूप खुश झालेले असतात. तेवढ्यात इकडे अधोक्षज गुंडांना मारायला सुरुवात करतो आणि इकडे मनोज सुद्धा तेच करत असतो. एवढं सगळं होत असताना तेजा आणि प्रेरणा खूप खुश होऊन जातात. गुरुजी तिथल्या तिथे लपून जातात. हे सगळं इकडे मारहाण जोरजोरात होत असते. एक जण लाताने उडवतं तर दुसरा जण आपल्या हाताने मारहाण सुरू करतो. हे बघता अण्णा केदार खूप खुश होतो आणि म्हणतात शेवट हे आले का, मला वाटलंच होतं हे इथे येतीलच. आता यांनी माझ्या लग्नामध्ये खोडा घातला आहे ना, मग त्या इंद्रायणीचा आणि त्या वल्लरीच्या नवऱ्याचा आजच खात्मा होणार आहे. बघ आज त्यांचा जीव जातच जातो. तेवढ्या तिकडे त्याची माणसं मनोजच्या चेहऱ्यावरती काही जाळ्या टाकतात आणि त्याला कोंडवण्याचा प्रयत्न करत असतात. तेवढ्यात इकडे मागून अण्णा केदार सगळ्यांवरती वार करायला जात असतो. तेजा त्याला अडवते आणि सणासणा त्याला पकडूनच ठेवलेलं असतं. तेव्हा तो म्हणायला तो कोण आहे, कोण आहे, कोणी मला पकडलं आहे. इकडे मनोज आणि अधोक्षजवर
त्याच्यावरती वार व्हायला सुरू झालेले असतात. तेवढ्यात तो म्हणायला लागतो, आजीबाई तू मला का मारते ग? मी तुझं काय वाकडं केलं आहे? मी तर सांगितलं आहे तुला प्रॉपर्टी देणार आहे, तुला वावरामध्ये हिस्सा सुद्धा देईल, मग तुला पाहिजे काय अजून? तू उगाच मला मारू नको. तेवढ्यात अधोक्षजला इकडे टायरमध्ये घालतात आणि त्याच्यावरती मारहाण सुरू झालेली असते. तेवढ्यात तेजा म्हणायला लागते, काय रे तुझी मला प्रॉपर्टी नको आणि काहीच नाही. ती तिचा पहिले चष्मा काढते आणि त्यानंतर विक काढून अक्षरशः त्याच्यासमोर खंबीरपणे उभी राहते. तेव्हा ती म्हणते, मला काही तुझं आजीबाई नाहीये, हे मी आहे, ती म्हणजे तेजा. आता तुझी मी वाटच लावत असते. ती अक्षरशः त्याला मारहाण सुरू करते. तर दुसरीकडे अधोक्षज आणि बाकी सगळ्यांवरती वार व्हायला सुरुवात होतात. इकडे लगेच अण्णा केदार तिचा गळा धरायला जात असतो. तेजा लगेच त्याच्यावरती पलटवार सुरू करते. तेवढ्यात अधोक्षजवरती सुद्धा वार व्हायला सुरुवात झालेली असतात. इकडे जसं तेजावरती अण्णा केदार हावी व्हायलाच लागलेला असतो ते बघता प्रेरणाही तिच्या जवळ येते आणि ती लगेच तिच्या शालनी अण्णा केदारचा गळाच आवळायला जाते. तेवढ्यात तो लगेच तिला इकडे ढकलतो आणि दुसरीकडे प्रेरणाला सुद्धा ढकलतो. तो प्रेरणावरती हात उचलायला जाईल. तेवढ्यात तो प्रेरणाचा हात पकडतो आणि तिला आत घेऊन येतो. तेव्हा तो गुरुजींना म्हणतो, गुरुजी वेळ वाया घालू नका, आत्ताच्या आत्ता आमचं लग्न लावा, मला उगाच टाइमपास नाही पाहिजे. हे सगळं बघता इकडे इंद्रायणी आणि बाकी सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं. तेव्हा इंदू ते हे सगळे आत गेले आहेत, आतमध्ये काय सिच्युएशन असेल याचीच मला भीती वाटत आहे. म्हणजे तेवढ्यात वल्लरी म्हणते, पण पोलीस येत नाही तोपर्यंत आत कसं जायचं? तेव्हा श्वेता म्हणते, मला असं वाटते तू आता कायद्यामध्येच बोलतेस ना, मग आता तू ठरव, आपल्याला माणुसकी आणि आत्तापुरतं जे काही चाललंय ते थांबवणं इम्पॉर्टंट आहे की कायदा? मग तू तुझा निर्णय घे, नाही तर जास्त वेळ झाली तर सगळ्याच गोष्टी हातातून निघू शकतात. तेव्हा वल्लरी तिघींचा हात हातामध्ये घेते आणि तिघीही धडाकेबाज करून आतमध्ये एंट्री करतात. वल्लरी एकाला खाली पडते तर श्वेता दुसऱ्यावरती लात मारून आतमध्ये घुसते. इकडे इंद्रायणी ही एकाचा हात पिरगडते. तेवढ्यात तिथे अजित सुद्धा येतो आणि तो सुद्धा त्यांच्यावरती जोरदार वार करायला लागलेला असतो. प्रेरणाला इकडे अण्णा केदार जबरदस्ती फेरे घ्यायला लावत असतो. तेवढ्यात वल्लरीला एक कानाखाली पडते. श्वेता लगेच त्याच्यामध्ये येते आणि त्या माणसाला खाली पाडते. इकडे अण्णा केदार जबरदस्ती प्रेरणाला अवतीभोवती फिरवत असतो. ते बघता वल्लरी सुद्धा इकडे त्या माणसाला मारहाण सुरू करते. अण्णा केदार जबरदस्ती इकडे प्रेरणाबरोबर लग्न करण्याचा प्रयत्न करत असतो तर दुसरीकडे हे सगळे एक एक करत त्यांना मारत असतात. तेवढ्यात तिथे अजितची एंट्री होते. अजित जसाच आत येतो तसाच तो अण्णा केदारची कॉलर पकडतो आणि त्याला मारहाण सुरू करतो. ते बघता इकडे इंद्रायणी आणि बाकी सगळे ही मारहाण सुरू केलेले असतात. एक एक करून सगळ्याच गुंडांचा खात्मा सुरू झालेला असतो. एकाला एक जण मारत असतं तर दुसऱ्याला दुसरं जण आणि दुसरीकडे अण्णा केदारची पुरेपूर वाट लावायला घेतलेली असते. म्हणजे प्रेरणा अजित दोघंही मिळून त्याला खूप मारहाण करत असतात. आता बघूया पुढील भागात अजून काय काय नवीन होईल ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घंटी वाजवायला विसरू नका.